आमच्या सहनशक्तीचा अंत झालाय। आम्ही आता पूजा गांधीवादी आंदोलन करणार नाही, आता उग्र आंदोलन करणार। येत्या 8 दिवसात जर रस्ते झाले नाहीत तर डोंबिवली पश्चिमला चक्का जाम करण्यात येईल। जागोजागी रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल। कोण करणार? रिक्षा चालक आणि रिक्षा युनियन, सगळे रिक्षा चालक आणि सगळे रिक्षा युनियन रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करणार। बस झालं। आमच्या या भूमीवर आमच्या तिथे येऊन आम्हाला भ्रष्ट कारभाराला सामना करावा लागतोय। प्रत्येक वर्षी एकच बाब ऐकायची, रस्त्याला खड्डे पडलेत, आमच्याकडे डांबर नाही, आमच्याकडे हे नाही, आमच्याकडे ते नाही। अरे टक्केवारी खायला तुम्हाला वेळ आहे? गरिबांकडे बघायला कधी वेळ मिळणार? आमचा गोरगरीब रिक्षा चालक त्याच्यावर उदरनिर्वाह करतो रिक्षा चालवून, त्याच्या पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय। या 8 दिवसात जर रस्ते युद्ध पातळीवर केले नाही तर डोंबिवली पश्चिमला रास्ता रोको आणि चक्का जाम आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। हे जे आमचं जे आंदोलन आहे हे आपल्या सगळ्यांना हास्यास्पद वाटेल, परंतु या भेकड आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांना कोणत्याही प्रकारचा सेन्स राहिलेला नाहीये। आम्ही 2-3 पत्रव्यवहार यांच्याकडे केले। पावसाळ्यापूर्वी सुद्धा यांना सांगितलं की श्रीधर म्हात्रे चौक ते पाण्याची टाकी हा रस्ता दरवर्षी खड्डेमय होत असतो, आपण याच्याकडे लक्ष द्या। परंतु एक पत्र दिल्यानंतर यांनी थुकपट्टीचं काम केलेलं आहे। थुकपट्टीचं काम म्हणजे माती मिक्स दगड इथे आणून टाकतात, ती एक पाऊस पडल्यानंतर ती वाहून जाते। आज आमचं या खड्ड्यांची पूजा करण्यामागचा हेतू असा आहे की आमचे रिक्षा चालक प्रवासी या खड्ड्यातून प्रवास करत असतात, म्हणून या खड्ड्या महाशयांना आम्ही विनंती केली आहे की आमची लेकरं या खड्ड्यातून जात असतात तर आम्हाला सांभाळून घे, आमच्या कोणत्याही प्रकारचा अपघात या ठिकाणी होऊ दे नको, म्हणून आम्ही खड्ड्यांची पूजा केली आहे। हे महानगरपालिकेला कळू दे की या रस्त्याची अवस्था किती खराब आहे। आपण कधी लागणार की एखादा अपघात झाल्यानंतर इथे येणार, एखादा हातपाय मोडल्यानंतर आपण इकडे येणार, आणि हे किती वर्ष सहन करायचं? आम्ही बाकीच्या रस्त्यांबद्दल बोलत नाही, महानगरपालिकेने बरेचसे डोंबिवलीचे रस्ते चांगले झालेत, आम्ही त्याबद्दल त्यांचं अभिनंदन पण करतो। परंतु हा रस्ता गेली अनेक वर्ष असाच सडलेला आहे आणि दरवर्षी आम्ही साहेबांकडे गेलो तर सांगतात आमच्याकडे निधी नाहीये, आम्हाला सांगतात अजून टेंडर भरलेले नाहीये, आम्हाला सांगतात तिकडे युद्ध चालू आहे, आमच्याकडे डांबर येत नाही। या सगळ्या गोष्टी आम्हाला का सांगता? आमचा जो रिक्षा चालक असेल किंवा नागरिक असेल, एखादा सगळ्या प्रकारचे टॅक्स भरतो, ज्यावेळी एखादा आम्ही टॅक्स भरत नाही त्यावेळी आम्ही कारणं दिली तर तुम्ही ऐकता का? आम्हाला फक्त महानगरपालिकेने हे सांगावं, तुम्ही आमची कारणं ऐकता का की आमच्याकडे पैसे नाही आहेत, आमचा प्रॉब्लेम आहे, आमची कंपनी बंद आहे, हे तुम्ही ऐकता का? आमचं नाही ऐकत। म्हणून आम्हाला या येत्या 8 दिवसात हे जर रस्ते बरोबर झाले नाही तर ह्यापेक्षाही भयंकर आंदोलन होईल।